नमस्कार मंडळी, कसे काय? मस्त ना. आज आपण टेम्पटिंग असे दहीवडे करणार आहोत. दहीवड्याची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्यात आलेली आहे. तर असे आंबट गोड तिखट चवीचे मस्तपैकी दहीवडे, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील असे हे दहीवडे आपण आज आपल्या किचनमध्ये करणार आहोत. तर सर्वात आधी काय करायचं आहे, तर डाळ भिजत घालायची आहे. 4-5 तासासाठी उडदाची डाळ आपण भिजत घातलेली. डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. आता त्यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या, जिरे आणि आपण त्यामध्ये डाळ भिजवलेलं जे पाणी होतं ते पाणी वापरून हिला आपण वाटून घेणार आहोत. वाटताना पाणी अगदी थोडं थोडंच टाका. व्यवस्थित अशी संपूर्ण डाळ आपण वाटून घेऊया. सगळी डाळ आपण वाटून घेतलेली आहे. आता वाटलेली ही डाळ जी आहे, डाळीचं पीठ आहे, तिला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. बघू शकता किती सरसरीत घट्टसर पीठ आहे. अशामुळे आपले वडे जे आहे ते व्यवस्थित होणार आहेत. मस्तपैकी डाळीच्या पिठाला आपण फेटून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालतच डाळ वाटल्यामुळे असं सरसरीत पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे सरसरीत झालेलं पीठ मस्तपैकी 3-4 तासासाठी का होईना पण फॉर्मेट करून ठेवायचं आहे. जितकं हे पीठ मुरेल ना तितके दहीवडे छान होतील. तर आता हे आपण पीठ बाजूला ठेवून टाकूया. वड्याचं पीठ आपलं व्यवस्थित फॉर्मेट होतं आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे मी दही घेतलं आहे आणि आवडीनुसार त्यामध्ये साखर घालून त्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. दही हे तुम्ही मिक्सरला लावू नका, कारण की मिक्सरला लावल्यानंतर दही अतिशय पातळ होतं आणि ती दहीवडे खाताना काही मजा येत नाही. म्हणून तुम्ही फेटून अशा पद्धतीने रवीनेच फेटून घ्या आणि रवीने फेटलेलं दही हे खूपच मस्त लागतं. करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता इथे मी अजून 1 किलो दही घेतलेलं आहे, ज्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ह्यालासुद्धा फेटून घेणार आहोत. दोन्ही दही आपले व्यवस्थित फेटून झाल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये थंडगार करण्यासाठी ठेवायचं आहे. चिंचेचा कोळ काढून घ्या आणि त्यामध्ये गूळ घालून घ्या. इथे मी 1/2 किलोच्या आसपास गूळ घातलेला आहे. त्याचबरोबर लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, सफेद तीळ आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस एकजीव करून त्याला मस्तपैकी कडवट ठेवायचं आहे. आपली चिंचेची चटणी तयार होते एका बाजूला, दहीसुद्धा थंडगार करण्यासाठी ठेवून टाकलेलं आहे. आता आपण हिरव्या चटणीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना घेतलेला आहे, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर आल्याचे तुकडे व लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लिंबाचा रस टाकलेला आहे, अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे. त्याचबरोबर चवीला मीठ आणि जिरे टाकलेले आहेत. यामध्ये आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणून पापडीचा वापर केलेला आहे. अर्धी वाटी पापडी टाकलेली आहे. पापडी नसेल तर तुम्ही शेवचा वापर करा. थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. पापडी किंवा शेव वापरल्यामुळे अगदी बाहेर हिरवी चटणी मिळते ना, तशीच चटणी आपली तयार होणार आहे. आपली चिंचेची चटणीसुद्धा तयार झालेली आहे. सर्व पूर्वतयारी झालेली आहे. पीठसुद्धा व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. वडे तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आपल्याला आता पिठाला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही चांगल्या तऱ्हेने पीठ फेटाल तेवढं पीठ आपलं हलकं होईल आणि आपले वडे अतिशय सॉफ्ट स्पॉन्जी असे होतील. आपलं हे पीठ तयार झालं की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्यामध्ये पिठाचा गोळा टाकून बघा. तो अलगद पाण्यावर तरंगतोय, याचा अर्थ आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमचं पीठ हलकं झालं आहे की नाही. आता पीठ तयार झालेलं आहे. आता आपण गरम गरम तेलामध्ये छोटे छोटे गोळे करून टाकूया आणि मस्त खरपूस असे ह्यांना तळून घेऊया. वडे तळताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवा. जर तुम्ही फास्ट फ्लेमवर जर वडे तळत असाल तर ते करू नका, कारण की वरती वडे कुरकुरीत होतील पण आतमध्ये पिठाचा गोळा तसाच राहील आणि ज्यावेळी तुम्ही दहीवडे खात असाल त्यावेळी तुम्हाला असं वाटेल की जणू काही आपण पिठाचा गोळा खातोय. म्हणून मीडियम फ्लेमवर वडे तळून घ्या. वडे तळून झालेले आहेत. थोडेसे थंड होऊन द्या आणि त्याच्यानंतरच त्याला पाण्यामध्ये टाका. पाण्यामध्ये वड्यांना आपल्याला 1 ते 2 मिनटासाठीच ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ते पाणी सर्व पिळून काढायचं आहे. सर्व वड्यांमधलं मी पाणी अशाच पद्धतीने पिळून काढते आणि वडे हे थंड झाल्यानंतरच पाण्यामध्ये टाका.
गरम गरम वडे पाण्यामध्ये टाकू नका, नाहीतर त्याचा गिचका तयार होईल. अशा पद्धतीने आता आपण ह्याच्यावरती मस्तपैकी गोड दही पाहिजे तर गोड दही टाकून घ्या. जर खारं दही पाहिजे असेल तर ते खारं दही टाका. आता ह्याच्यावर हिरवी चटणी, तसंच चिंचेची जी केलेली चटणी होती ती, चाट मसाला आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. झाले आपले मस्त टेम्पटिंग असे दहीवडे तयार. तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यावर तुम्ही शेवसुद्धा बारीक असते ना ती टाकू शकता, खूप छान लागते तीसुद्धा टाकून. मस्तपैकी ही दहीवड्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.